तुम्ही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहात. यूथमध्ये तुमची एक क्रेज आहे आणि आता तुम्हा दोघांना पाहून जे न्यूलीवेड्स कपल्स आहेत आणि कॉलेज कपल्स जे आहेत ना, ते तुमच्यासारखा कंटेंट क्रिएट करायला त्यांनी सुरुवात केली आहे. त्यांचे Instagram पेजेस, YouTube पेजेस सुरू केलेले आहेत. तुम्हाला या सगळ्या प्रवासातले खाचखळगे माहिती आहेत, प्लस अपसुद्धा माहिती आहेत. तर या सगळ्या हौशी कपल्स कंटेंट क्रिएटर्सना तुम्ही काय सल्ला द्याल? एक की जसा आमचा बॉन्ड आहे तो आधीपासूनच तसा आहे. 10 वर्ष आम्ही जसे आधी मित्र होतो ना, तेव्हा आमचा तसाच बॉन्ड आहे की तू काहीतरी बोलला, मी काहीतरी बोललो, खोड काढली. तर ते लोकांना बघायला आवडायला लागलं. कारण मेजॉरिटी कपलमध्ये होत असतं की काहीतरी बोलली मुलगी, आपण मुलीची हे केलं, थोडी मस्करी केली. तर ते आम्ही दाखवलं लोकांना, ते लोकांना आवडायला लागलं. कुठल्या तरी कपलकडे असेल काहीतरी वेगळं दाखवण्यासारखं, जे आमच्याकडे नाहीये. त्यांचा तो एक स्पेसिफिक बॉन्ड आहे, त्यांचा एक स्पेसिफिक गोष्ट आहे जी त्यांच्यासाठी आहे. ती लोक रिलेट करू शकतात. तर मला वाटतं ती एक्सप्लोर करून ती लोकांपर्यंत आणली तर. आणि मी एकच ऍडवाइस देईल की जे आहे ते रॉ दाखवा. आणि मेन म्हणजे कन्सिस्टंट राहा. भले ते कपल कॉन्टेंट क्रिएटर्स असू दे किंवा कोणतेही, कन्सिस्टन्सी असलीच पाहिजे. जर नसेल तर अल्गोरिदम पण पकडणार नाही तुमच्या ह्याला. अल्गोरिदमला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर कन्सिस्टंटली कोणत्या टाइम, म्हणजे जर तुम्ही असं ठरवलंय की एका वीकमध्ये मी 2 रील्स टाकणार आहे, तर मग ते 2 रील्स गेलेच पाहिजे. तेव्हा अल्गोरिदम तुमच्या फेवरमध्ये चालेल. नाहीतर मग सांगू नाही शकत. हा. आणि दुसरं म्हणजे तुम्ही चालू करताय ठीक आहे, पण त्यात चालू करण्याच्या मागे ना तुम्ही कोणाला स्वतःचं एक ते टच असलं पाहिजे म्हणजे तेव्हाच समोरचे लोक तुम्हाला रिलेट करू शकतील. नाही तर मग असं होईल की अरे हा ह्याच्यासारखाच वागतोय, अरे हा त्याच्यासारखाच वागतोय. सो इट्स ऑलवेज इम्पॉर्टंट की तुमचा टच असला पाहिजे त्या तुमच्या व्हिडिओमध्ये.